वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, आज आमच्या बेबीला म्हणजे माझ्या दीदीच्या बाळाला 1 मंथ कंप्लीट झाला आहे. सो आम्ही ठरवलं की आज बिर्याणी करूया. म्हणून आता आमची दीदी करणार आहे बिर्याणी. सो लेट्स सी कशी करते आम्ही ते बघूयात. सगळ्यात आधी आम्ही चिकन धुवून घेतलं आणि चिकन धुवून झाल्या चिकन तंदूर मिक्स त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं दह्याचा डब्बा आणला तसं तो पण अर्धा टाकून घेतला. नंतरनं त्याच्यावरती लिंबू मिसळून मीठ टाकून मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतरनं त्याच्यावरती एक मोठं झाकण ठेवून आम्ही ते अर्धा 2 तास तसंच झाकून ठेवलं. नंतरनं आमच्या बबलीचं डेकोरेशन वगैरे करून घेतलं. पावसामुळे अशी एक थीम केली होती आणि दुसरी अशी थीम केली होती, ज्याच्यात खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले. रात्री पुन्हा मस्तपैकी तांदूळ वगैरे नीट करून घेतले आणि ते 2-3 पाण्याने आमच्या दीदीने ते धुवून घेतले. तर दीदी बिर्याणी करणार होते, त्यामुळे तिने गरम पाणी वगैरे करायला ठेवलं होतं. इकडे आमची वहिनी कांदा वगैरे चिरून देत होती. खूप सारे कांदे वगैरे चिरून दिले त्यांनी आणि मी मात्र 2-3 तेजपत्त्याची पाने घेऊन असं काहीसं कॅमेरासमोरनं दीदीला देत होते. आणि नंतरनं गरम पाणी झालं होतं. सो दीदीने त्यात ते सगळे भिजवलेले तांदूळ, धुतलेले तांदूळ त्यात टाकायचं ठरवलं आणि ते सगळे असं काहीसं टाकून त्याच्यावरती तेच ताट मस्तपैकी झाकून घेतलं. ते शिजून झाल्यानंतर ना आपण बघणार होतो बिर्याणीकडे. आणि ही गाईज, ही जी बनवते ती माझी बहीण आहे. माझ्यासाठी खास ती बनवते ही सगळी बिर्याणी, कारण का ती मला खाऊ वाटली. आणि दुसरीकडे माझ्या दीदीने कांदा परतण्यासाठी ठेवला होता. कांदा हा बिर्याणीतला खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हे असं काहीसं आम्ही करत होतो. मी फक्त कॅमेरा घेऊन असं इकडे तिकडे मोबाईल घेऊन हिंडण्याचं काम करत होते आणि हे मॅग्नेट केलेलं चिकन आणि हे असं काहीसं तळून काढलेला कांदा. नंतरनं दुसरीकडे आमच्या दीदीने तेल तापायला ठेवलं होतं, कारण का जे चिकन मॅग्नेट झालं होतं ते सुद्धा तळायचं होतं. आणि माझं बघा काय चालू होतं. काही नाही गाईज, नुसतं इतका राडा आम्ही किचनवरती करून ठेवला होता की काय विचारायलाच नको. नंतरनं मोठं शिजलेला तांदूळ असा काहीसा आम्ही यात काढून घेतला. तो इतका होता की आम्हाला हे पातेलं घेऊन पण दुसऱ्यात काढावा लागला. आपण काहीतरी मदत करू म्हणून एक कांदा घेऊन त्याच्यासोबत अर्धा तास खेळून 2 तासांनी 4-5 कांदे कापले आणि नंतर ते दीदीला दिले. तिकडे निम्मं चिकन आमच्या दीदीचं तळून झालं होतं आणि निम्मं राहिलं होतं. मग ते पण तिने तळायला घेतलं होतं. भाताच्या खाली कांद्याची आधी लाईन लावली आणि नंतरनं मग त्याच्यानंतर तांदूळ टाकले. तोपर्यंत इकडे सगळा मसाला वगैरे तिने बिर्याणी टाकून घेतला होता आणि चिकन मस्तपैकी असं हलवून घेतलं होतं, कारण का सगळ्या चिकनला तो मसाला लागावा असं तिला वाटत होतं. म्हणून खूप वेळ तिने हलवून घेतलं आणि नंतरनं गॅस चालू करून त्याच्यावरती कोळसा ठेवला, कारण का आम्हाला द्यायची होती त्याला धुरी. म्हणजे बिर्याणीला धुरी दिल्यानंतरनं ती चांगली लागते असं आमच्या दीदीचं म्हणणं आहे. आणि गाईज, ती प्रचंड चांगली शेफ आहे. तुम्हाला माहिती नसेल पण आम्हाला माहिती आहे गाईज. तुम्हाला पण नंतर हळूहळू माझे व्लॉग्स बघितल्यानंतर समजेल. आणि आता दीदीने मस्तपैकी चिकनची लेयर्स लावले आणि नंतर त्याच्यावरती असा काहीसा कांदा परतून घेतला आणि खूप साऱ्या कांदा, चिकन आणि तांदूळ टाकून हे असं काहीसं आम्ही बिर्याणीचं हे करून घेतलं. आणि त्याच्या मधोमध आम्ही ठेवली होती एक वाटी आणि त्यात आम्ही टाकणार होतो कोळसा, कारण का कोळसा टाकून आम्हाला द्यायची होती चिकनला धुरी. आमची दीदी बिर्याणी इतकी मस्त करते ना गाईज, तुम्ही खायला पाहिजे तिच्या हातचे. वेडे असाल वेडे, जशी मी तिच्या हातच्या बिर्याणीची फॅन आहे. तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती उचलून हा टोप ठेवला, कारण का आता आम्ही टाकणार होतो त्यात तूप. आणि एका हाताने तूप काढून घेतलं आणि मग काय गाईज, असा ह्याच्यावरती एक पाळत धरून एक जणाने तूप टाकून मग त्याचा कार्यक्रम ओके होता गाईज. असा काहीसा धूर निघतो, तो पटकन झाकून घ्यायचा असतो, बाहेर जाऊन द्यायचा नाही, म्हणून त्याच्यावरती काहीतरी जड ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे आमची बिर्याणी रेडी झाली होती गाईज. 15-20 मिनटं शिजून दिल्यानंतरनं मस्तपैकी ती खाऊन घेतली. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला का नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. तर गाईज, तुम्ही आत्ताचा सगळा व्लॉग बघितला असेल. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या. जर माझ्याकडे बोलण्यात काही चुकलं असेल तर गाईज सॉरी. अँड भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.